वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या दिंडी बरोबर दिंडी क्रमांक 26 या दिंडीमध्ये आपण आलेलो आहोत। आपल्या बरोबर दिंडीचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दिंडीविषयी माहिती। श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या पाठीमागे क्रमांकाने 26 बालाजी संस्थान श्री क्षेत्र वडवळी येथून या दिंडीचा प्रारंभ झालेला आहे। 3 वर्षापासून नाथ महाराजांच्या तुम्हाला दिंडीला नंबर कधी भेटला नेमका? सुरुवातीलाच अगोदर नंबर घेतल्यानंतर दिंडी चालू केलेली आहे। हो, आपण पाहू शकतो या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून दिंडीला नंबर भेटलेला आहे आणि दिंडी नंबर प्रमाणे चालत असते। आपल्या बरोबर दुसरे भाविक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की दिंडीविषयी नेमकं तुम्हाला काय दिंडीविषयी माहिती? काय नाही, आम्ही पहिले दुसऱ्याच्या दिंडीमध्ये जात होतो, तळपे महाराज म्हणून। तर गाववाल्यांनी ठरलं, आमचे शिवनाथ महाराज मंडळ, तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिंडी काढायचं गाववाल्यांनी ठरलं। तर आज 3 वर्षापूर्वी आम्ही नाथ महाराजांचे जे वंशीज त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना आम्ही सांगितले की आम्हाला दिंडी काढायची, आम्हाला नंबर द्या। तर त्यांनी आम्हाला दिंडीच्या रथाच्या पाठीमाग 26 नंबर दिला। तर आज 3रं वर्ष अगदी सुखरूप आणि खूप आनंदमय वातावरणात आम्ही दिंडी पार पडली। आज उद्या आता जाणार द्वादशी सोडून। आपण पाहू शकतो रोजचा जो दिंडीचा नित्यक्रम आहे ते या ठिकाणी भाविक भक्त आहेत आपल्या बरोबर। तांगडे साहेब आहेत, त्यांनी सांगतील की बाबा दिंडीमध्ये नेमका रोजचं काय काय नित्यक्रम होत असतो। काही नाही, सकाळी हरिपाठ वगैरे, संध्याकाळी भजन हरिपाठ वगैरे आपलं नेहमी व्हायचं नित्यनेमाप्रमाणे। आणि माझं म्हणजे मी याच वर्षी नवीन आलेलो आहे, त्याच्यामुळे मला एकदम आनंद वगैरे सगळं व्यवस्थित भेटलेला आहे। भगवान नाथ महाराजांनी तुमचं पहिलंच वर्ष आहे, पहिल्या वर्षामध्ये काय अनुभव दिंडीत? नाही, अनुभव म्हणजे मला असं सांगायचं की भगवंतानी जे काय सगळ्याला आहे ते पंढरपूरच्या वारीत आल्याशिवाय ते लक्षात येत नाही। बरोबर। तर जो इथं येणारा जो आनंद आहे, हो, हा आनंद याच्यासारखा आनंद कुठं नाही। याच दिंडीतील जे भाविक भक्त येतं जिजा म्हणून, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दिंडीविषयी माहिती। जय हरी महाराज। मी या दिंडीत महाराजाबरोबर 11 ते 12 वर्ष झाली चालतो, पण 2-3 वर्षापासून आम्हीच गावकऱ्यांनी दिंडी काढली, तर मग त्यांच्या बरोबरच आम्ही दिंडीत येतो। आणि दिंडीचा आनंद असा वेगळा आहे की भूतो न भविष्यती, ज्याला दिंडीत आलं का तेच कळतं, त्यावेळेस कळण माणसाला की दिंडीत कसं। ज्याला दिंडीत यायचं का 1 महिन्यापासून अशी ओढ होती की कधी दिंडी निघणं कधी नाही। पाहिलं आपण, हा सुख सोहळा स्वर्गी नाही जे म्हणतात ना ते, कारण हे भूवैकुंठ पंढरपूर आहे। आणि आज असणारी आषाढी एकादशी, आणि आषाढी एकादशी निमित्त ही वारकरी बांधव आज दिंडीची प्रदक्षिणा वगैरे झाली का? हो, झाली। सकाळी 4ला उठून झेंडे वगैरे घेऊन आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन करायचं आणि नामदेव पायरीला दर्शन करून पूर्ण नगर प्रदक्षिणा करतो आम्ही। आणि आता दिंडीची शेवट कधी होणार आहे? आता आज त्याने संपलं, आज एकादशी, उद्या द्वादशी सोडून सकाळी 5-6 वाजता द्वादशी सोडून आम्ही गावाकडे जाणार। कॅमेरामॅन हनुमान घोंगडेसह कृष्ण आवटे, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज, पंढरपूर।